2024ला महायुतीचं सरकार राज्यातील ही काळ्या दगडावरची रेघ आहे। कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शहा यांनी हे विधान केलंय। तर 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचं आहे। मुंबईतील संवाद मेळाव्यात अमित शहा यांनी मोठं विधान केलंय। महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल असंही या दरम्यान अमित शहांनी म्हटलंय। महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार तयार करेल असंही शहांनी म्हटलंय। 30 वर्षात कुठलाही राजकीय पक्ष सलग 3 वेळा जिंकलेला नाही। मी कार्यकर्त्यांपासून राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत मजल मारली असंही अमित शहांनी म्हटलंय। एकदम सच्चाई है। 2014 में मैं एमएलए जीता है। अलग पार्टी एक एक पार्टी अलग अलग लड़ा, तभी भारतीय जनता पार्टी का 2014 में मैं जीता है। 2014 में अपना सरकार बना, गठबंधन का सरकार बाद में बना, तो जाति एमएलए भारतीय जनता पार्टी जीता। 2024 में महायुति जीतेगा। 2029 में हम लोग अकेला जीत के अकेला सरकार बना सकता है, ऐसा ताकत भारतीय जनता पार्टी के पास। 2034ला राष्ट्रवादीचं सरकार येईल। तुम्ही आता जे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे ते त्यांच्या 29च्या घोषणेवर पण असेल असा मला विश्वास आहे। म्हणजे उद्याची चर्चा चालू आहे महाराष्ट्रात। तिकडे हरियाणा आहे, काश्मीर आहे, तिथं निवडणुका चालू आहेत। पण अमित शहा साहेबांना इथं येऊन बसायची पाळी आलेली आहे। म्हणजे महाराष्ट्रात किती खड्डा खोल पडलाय हे फक्त अमित शहांनाच लक्षात आले, म्हणून ते तिकडची 2 राज्य सोडून इथे येऊन बसलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।